मित्रांनो, ट्रेडिंग करताना हा प्रॉब्लेम तुमच्या संग झालाच असणार आहे. तो म्हणजे जेव्हा मार्केट तुमच्या फेवरमध्ये नसते, जेव्हा लॉस होत असते, तेव्हा तुम्ही एसएल यूज पर्यंत थांबताय. पण जेव्हा तुमच्या फेवरमध्ये असते, मार्केट बुलिश चाललेलं असते, तेव्हा तुम्ही टार्गेटपर्यंत थांबत नाही. मधनच पोझिशन क्लोज करताय. तर असं करत असाल तर तुमचा कधी सुद्धा प्रॉफिट होणार नाही. त्यासाठी मी एक ट्रिक सांगतो, ती तुम्ही बघा आणि वापरायला चालू करा. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही डेली लॉस हा फिक्स करा. ठीक आहे. डेली लॉस किती? ₹1000 आपण ठेवूया. तुम्ही तुमच्यानुसार ठरवू शकता. आणि तुम्ही दोन लॉटवर जर काम करत असाल तर सिम्पली तुम्ही 2 लॉटमध्ये काम न करता एक लॉटच्या 2 एंट्र्या टाकायच्या. त्यामध्ये बघा 1:1 चा एक रेशो ठेवायचा आणि दुसऱ्या एंट्रीमध्ये 1:3 किंवा 4 चा रिस्क रिवॉर्ड रेशो ठेवायचा. ठीक आहे. म्हणजे 1000 लॉस जर आपण ठेवला असेल तर ₹500 जातील, ₹500 येतील पहिल्या एंट्रीमध्ये आणि दुसऱ्या एंट्रीमध्ये ₹500 जातील आणि 1500 किंवा ₹2000 आपल्याला मिळतील. तर अशा पद्धतीने रिस्क रिवॉर्ड जर ठेवला तर त्याचा फायदा काय होतो मित्रांनो बघा. लॉस तर तुमचा 1000 फिक्स आहे, पण जेव्हा तुम्ही एका एंट्रीमध्ये दोन्ही एंट्र्या तुमच्या चालू झाल्या आणि तुम्ही जेव्हा प्रॉफिटमध्ये येताय तर 1:1 जर तुम्हाला मिळाला म्हणजे ₹500 प्रॉफिट तुम्हाला मिळालं तर ₹500 बुक होईल आणि तुमचा त्या दिवसाचा लॉस विसरून जावा. त्या दिवशी तुम्हाला लॉसच होणार नाही. का होणार नाही? तर 1:1 आपल्याला ₹500 मिळाले आणि दुसऱ्या एंट्रीत ₹500 लॉस आहे. म्हणजे आपल्याला लॉस होणारच नाही. एक एंट्री तर एक्झिट झाली, दुसऱ्या एंट्री आपल्याला होल्ड करता येते दिवसभर नो टेन्शनमध्ये, कारण आपल्याला लॉस तर होणार नाही. 1:3 घ्या, 4 घ्या, किती पण घ्या, प्रॉफिटच मिळणार आहे. ठीक आहे गाईज. तर ही ट्रिक वापरून बघा, कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा. समजली नसेल तर मोठा व्हिडिओ पण यावरती टाकतो, मला फक्त कमेंट करून सांगा.